एक महत्त्वाची घडामोड आहे। सरकारने पीओपी मूर्ती बनवण्यासाठी मान्यता दिली आहे, पण पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा तिढा अजूनही कायम आहे। न्यायालयाने मंडळांना कृत्रिम तलाव बनवून गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आदेश दिलेत, तर मंडळांना सरकारकडून समुद्रात मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी हवी आहे। कृत्रिम तलाव 25 फुटाची मूर्ती विसर्जनाला तुम्हाला तेवढा जागा पाहिजेच। तर समुद्रात कशी होते, डीप सी मध्ये ती होते, पुढे घेऊन येतात, अर्ध्यावर नेतात, त्याप्रमाणे विसर्जन होतं। आणि प्लास्टर प्राईस हानिकारक तर नाही आहे असा अहवाल तर आलेला आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। पण हा उत्सव माझ्या मते आनंदाने साजरा करायला परवानगी द्यावी आणि राज्य सरकारने समुद्रात त्याचं विसर्जन करण्याची सुविधा करावी। एका कृत्रिम तलावात एक गणपती पण राहील की ही शंका आहे मोठी। त्याच्यात विसर्जन होणं किंवा त्याचं विघटन होणं ही पॉसिबल नाही आहे आणि हे आपल्या परंपरेला किंवा संस्कृतीला हे योग्य नाही। जी आपली संस्कृती इतके वर्षानुवर्ष चालू आहे तीच पुढे राहावी ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला विश्वास आहे हायकोर्टावर आणि आमच्या सरकारवर की नक्कीच ह्यातनं काहीतरी तोडगा निघेल आणि आपल्या विसर्जनाची जी बाजू आहे ती लवकरात लवकर या पुढच्या तारखेला क्लिअर होईल।